हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. देव ही न्यायाची देवता आहे. तुम्ही जाणता ते काय आहे? तो नेहमी चुकीच्या गोष्टी दुरुस्त करतो. कडवटपणा आणि चीड अशा गोष्टींवरचे 2-4 विचार. दुबळा कधीही क्षमा करू शकत नाही, कारण क्षमाशीलता हा बलवानाचा गुण आहे. एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुष्कळ हिंमत लागते. गोष्टी जाऊ देणं आणि केवळ देवच करू शकेल ते देव करेल यावर विश्वास ठेवणं. समजा एखाद्याने तुम्हाला दुखावलं तर ते सतत तुमच्याशी कसं वागले याचा विचार करत राहून त्यांना तुमच्या उर्वरित आयुष्यभर तुम्हाला दुखावू देऊ नका आणि त्यांचा तिरस्कारही करू नका. आणि मला हे आवडतं, हा विचार कुणाचा आहे माहीत नाही, पण क्षमा करा. तुमचे शत्रू क्षमाशीलतेला पात्र आहेत म्हणून नाही, तर तुम्ही शांतीला पात्र आहात म्हणून. हा उत्तम विचार नाहीये का? इथे एक छोटीशी गोष्ट. एके दिवशी 2 मॉन्क गावामधून चालले होते आणि दुसऱ्या गावात शेतीमध्ये मदत करण्यासाठी जात होते ते. आणि ते जात असताना नदी काठावर एक वृद्ध स्त्री त्यांना बसलेली दिसली आणि त्यावर पूल नसल्याने तिला पलीकडे जाता येत नव्हतं, त्यामुळे ती निराश होती. पहिला मॉन्क आपुलकीने तिला म्हणाला, आम्ही तुला उचलून पलीकडे सोडलं तर चालेल का तुला? आभारी आहे, त्यांची मदत कृतज्ञतेने स्वीकारत ती म्हणाली. मग त्या दोन्ही मॉन्क्सने एकमेकांचे हात धरले, तिला मध्यभागी उचललं आणि तिला नदीच्या पलीकडे सोडलं. जेव्हा ते दुसऱ्या तीरावर आले त्यांनी तिला खाली उतरवलं. ती तिच्या वाटेने निघून गेली. एखादा मैल चालल्यानंतर एक मॉन्क कुरकुरला की बघ माझे कपडे. तो म्हणाला, त्या स्त्रीला नदीपलीकडे नेल्यामुळे गलिच्छ झाले ते, आणि तिला उचलून माझी पाठही दुखते अजूनही. त्या क्षणापासून ती धरल्यासारखीच झाली. तो पहिला मॉन्क फक्त हसला आणि त्यांनी मान हलवल्यासारखं केलं. अजून काही महिलांनंतर तो मॉन्क परत कुरकुरला, माझी पाठ फारच दुखतेय. त्या मूर्ख स्त्रीला नदीच्या दुसऱ्या तीरापर्यंत उचलल्याने हे सगळं झालेलं आहे. या दुखण्याने मी अजिबात पुढे चालू शकणार नाही. पहिला मॉन्क खाली जमिनीवर विव्हळत बसलेल्या आपल्या साथीदाराकडे बघत असं म्हणाला, मी का तक्रार करत नाही याचं आश्चर्य नाही वाटत तुला? तो म्हणाला, तुझी पाठ दुखतेय कारण तू अजूनही त्या स्त्रीला उचलून घेतलंयस. मी तिला 5 मैलांपूर्वीच उतरवलंय. आता त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही दुखावलेले आहात. चला आता, हे आजकालच्या लोकांमध्ये असतं की तुम्ही दुखावलेले आहात. तुम्ही दुखावलेले आहात बऱ्याच काळापासून, आणि तुमच्या लहानपणी तुमच्या बाबतीत जे झालं ते सोडून देणं नाकारत असल्याने तुम्ही दुखावलेले आहात. आणि म्हणूनच आजचा दिवस हा सोडून देण्याचा आहे, जाऊ देण्याचा आहे. आमेन. चला हे नीट समजून घ्या, याने तुमचाच खूप फायदा होईल हे सांगते. ठीक आहे, आपण याला म्हणूया जळकं पण कडवट नसलेलं. आयुष्यात प्रत्येक जणच दुखावला जाणार असतो. तुम्ही कोण आहात, तुमची पार्श्वभूमी काय याने फरक पडत नाही. तुम्ही दुखावले गेलेले आहातच, कदाचित परत दुखावले जाऊ शकाल. पण चांगली बातमी अशी आहे की येशू ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांमध्ये एक बरं करणारा वास करत असतो. एक सांगू, माझ्या वडिलांकडून, 2 काकांकडून, माझ्या आजोबांकडून माझा लहानपणी अनेकदा लैंगिक छळ केला गेला. जो पहिला मुलगा माझ्या समोर आला त्याच्याशी मी लग्न केलं. जेव्हा मी 18 वर्षांची होते माझं लग्न झालं, आणि ती अतिशय मूर्खपणाची गोष्ट होती, कारण तो माझ्यापेक्षाही भयानक अशा अवस्थेत होता. आणि एक सांगू, बऱ्याचदा दुखावलेले दुसऱ्या दुखावलेल्यांशी लग्न करतात तेव्हा ते फक्त एकमेकांना दुखावत राहतात. आणि मी तर हताश होऊन लग्न केलं होतं. मला वाटलं होतं मी कुणालाही नकोय, त्यामुळे जो पहिला मुलगा आला त्याला मी पकडला. आणि ही एक प्रवृत्ती आहे की जेव्हा तुम्ही एकटेपणाला घाबरता तेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही चुकीचं करताय, तरी तुम्ही ते करत राहता. आमेन. हो, मी उपदेश करतेच आहे. आमेन. आणि मग तुम्हाला कळतं की आता जे मिळाले ते मिळाले. आणि बघा, 5 वर्ष मी त्याच्याबरोबर राहिले, पण दुसऱ्या कशाही पेक्षा तो एक मोठा विनोद होता, कारण तो सतत दुसऱ्या बायकांच्या मागे असायचा. आणि तो एक लफंगा आणि भुरटा चोर होता. खोटे चेक्स लिहायचा. आणि एक सांगू, सगळा विचकाच झाला होता. तो मला सतत सोडून निघून जायचा. त्याने मला आल्बकर्कमध्ये सोडून दिलं, ऑकलंडमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये सोडून दिलं. मला उसने पैसे घ्यावे लागत होते. मी बसमधून घरी जायचे. असं का असतं की ज्या दुखावल्या गेलेल्या महिला आहेत त्या अशाच पुरुषांशी लग्न करतात आणि त्यांच्याकडे त्या परत जातात. माझं कोणी लक्ष देऊन ऐकतंय का? आणि परत त्यांच्याकडे जातात. तुमची लायकी नक्कीच त्यापेक्षा जास्त होती.
आणि अर्थातच माझीही. पण तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागतं. आमेन. आपण आयुष्यात जे जे पेरतो तेच उगवतं. आणि त्या त्या विवाहाच्या शेवटी माझ्या पदरामध्ये एक मूल होतं. माझा एक गर्भपात झाला होता आणि मला एक मुलगा झाला होता. आम्ही 5 वर्षांसाठी विवाहित होतो आणि हा मुलगा विवाहाच्या शेवटी जन्मला. मी त्याचं नाव डेव्हिड असं ठेवलं. ते डेव्हच्या नावावरून नक्कीच नव्हतं. खरं तर माझ्या भावावरून मी त्याचं नाव ठेवलं. आणि नंतर मी डेव्हला भेटले तेव्हा माझा मुलगा डेव्हिड 9 महिन्यांचा होता. आणि डेव्ह आणि मी 5 वेळा भेटलो. त्याने मला लग्नाचं विचारलं. मी नेहमी विनोदाने म्हणते त्याच्या पदरात काय पडणार आहे हे त्याला कळायच्या आत त्यांनी विचारलं. ते बरं झालं, नाही तर त्याने नसतं विचारलं मला कधीच. आणि माझ्यात इतक्या इतक्या समस्या होत्या. आणि म्हणूनच मी नेहमी सांगते की देववचन काम करतं आणि तो तुम्हाला बदलतो आणि तो तुम्हाला बरं करतो. आणि मी ते पवित्र शास्त्रात वाचलंय म्हणून मी ते तुम्हाला सांगत नाहीये. माझ्या आयुष्यात मी देवाची बरं करण्याची शक्ती अनुभवली आहे. आणि मला सांगायचंय की बरं होण्यासाठी निव्वळ प्रार्थनेपेक्षाही बरंच काही लागतं. प्रार्थनेबद्दल आपल्या काही गैरसमजुती आहेत आणि आपल्याला वाटतं की आपण प्रार्थना केली तर देव सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेल. पण एक सांगू, गेल्या 2-3 वर्षापासून मी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करते की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण काय करायला हवं याचं बऱ्याचदा देव मार्गदर्शन करतो. बघा, अशी अपेक्षा करू नका की देवच सगळं काही करेल. जे आपण करू शकत नाही तो ते आपल्यासाठी नक्कीच करेल. पण जर आपण काहीच करणार नसू तर देवच सगळं करेल अशी अपेक्षा नक्कीच तुम्ही करू नका. आणि जर तुम्ही कुणाकडून दुखावले गेले असाल तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता आणि परिपूर्णही होऊ शकता. पण मी तुम्हाला कपोलकल्पित अशा गोष्टी सांगणार नाहीये, कारण हे सोपं नसणार आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी शक्यतो करणार नाही त्या गोष्टी तुमच्याकडून तो करवून घेईल. ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नव्हत्या, जसं की लोकांना क्षमा करणं आणि त्या लोकांना देवाकडून आशीर्वाद देणंही देव अपेक्षित करू शकतो. बघा, ही खरी गोष्ट आहे. कारण कुणीतरी जर तुम्हाला वाईट पद्धतीने वागवलंय तर म्हणून त्यांच्याशी वाईटपणे वागण्याचा परवाना तुम्हाला नाही मिळत. आपण असा विचार का करतो ते मला कळत नाही. देव कधीच आपल्याला सांगत नाही की जशास तसे वागा. तो सांगतो की तुम्हाला लोकांनी जसं वागवावं असं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही त्यांना वागवा. आणि ते तुमच्याशी चांगलं वागण्याच्या बऱ्याच आधी कदाचित तुम्हाला त्यांच्याशी चांगलं वागावं लागतं. आणि शक्यता आहे की ते कधीच तुमच्याशी चांगलं वागणार नाहीतही. पण इथे एक गोष्ट आहे की या पृथ्वीवर आपलं अस्तित्व खूपच मर्यादित आहे. बघा, तुम्ही तुमच्या 20शीत आणि 30शीत असाल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही की किती वेगाने तुम्ही 60, 70 आणि 80त येऊन पोहोचला आहात. आणि मग तुम्हाला वाटेल उशीर झाला. आमेन. एक सांगू का, माझं आयुष्य आता जवळपास सगळंच जगून झालंय. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगू का, मी आता ठरवलंय की ही जी शेवटची वर्ष मला मिळाली आहे त्यामध्ये मी सैतानाला आता अधिक वेडं करणार आहे. कारण म्हणजे माझ्या आयुष्यात देवाने जे काही केलंय ते खूपच आश्चर्यकारक असं आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकते, देवाशिवाय इतर कुणालाही ते खरं तर पूर्णतः अशक्यच होतं. आणि देवाने जे माझ्या आयुष्यात केलंय ते दुसऱ्या कुठल्याही मार्गाने झालं नसतं. आणि मला माहिती की तो करू शकतो, तो आहे. आणि नेमकी तीच गोष्ट तो तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात करू इच्छितोय. पण त्यासाठी तुम्हाला सोडावा लागेल सगळा कडवटपणा, सगळा संताप, सगळा तिरस्कार, सगळी नाराजी. तुम्हाला ते सगळं सोडावं लागेल. कारण आपण आता पाहणार आहोत मार्क अध्याय 11 वचन 24 ते 26. म्हणून मी तुम्हाला सांगतो ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणि आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. नाहीतर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
आपल्या लक्षात आलंय का की तिथे नक्की काय म्हणायचंय? की मी म्हणत असलेली कुठलीही प्रार्थना जर माझ्या हृदयात क्रोध असेल तर देव त्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊ शकत नाही आणि देणारच नाही. आणि म्हणूनच कधी कधी आपण जेव्हा दुसऱ्याने बदलावं म्हणून प्रार्थना करतो तेव्हा खरं तर आपण त्या व्यक्तींचा तिरस्कार करत असतो. बघा, दुसरा कसा आहे यावरून तुम्ही त्यांच्यावर प्रेम नाही करू शकत. ते जसे आहेत तसे स्वीकारा त्यांना. तुम्ही माझं ऐकलत का? एखादा कसा आहे त्यावर आपण त्याच्यावर प्रेम करायचं की नाही हे ठरवायला लागलो तर तसं नाही चालत. त्यांना आहेत तसे स्वीकारा. त्यामुळे त्यांनाही मदत होते. आणि मला असं म्हणायचं नाही की लोकांनी तुमचा अपमान करावा किंवा तुमचा गैरफायदा घ्यावा, याबद्दल मी बोलत नाहीये. पण मी म्हणते की या गोष्टीचं ओझं तुमच्या हृदयावर अजिबात वागवू नका. येशू वधस्तंभावर असताना म्हटला, पित्या ते काय करतायत त्यांना माहीत नाही, त्यांना क्षमा करा. आणि स्टीफनवर जेव्हा दगड मारले गेले तो म्हणाला, त्यांना क्षमा करा. काल आपण वाचलं की जेव्हा सगळ्यांनी पौलाला वाळीत टाकलं तेव्हा तो म्हणाला, प्रभू त्यांना क्षमा करा. एक सांगू, मला वाटतं बऱ्याचदा जेव्हा लोक आपल्याला दुखावतात त्यांना खरंच माहीत नसतं. ते स्वतःच्या दुःखामुळे असं वागतात. ते आपल्याला दुखावतात तेव्हा त्यांना माहीत नसतं ते आपल्याला दुखावतायत. मी असं अजिबात म्हणत नाहीये की माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करत होते तेव्हा त्यांना ते चुकीचं करताय त्याची जाणीव नव्हती. असं ते चुकीचं होतं हे त्यांना माहीत होतं आणि ते लपवण्यासाठी ते टोकाला गेले होते. पण मला वाटत नाही की ते माझ्याबरोबर जे करत होते ते त्यांना खरोखर समजलं होतं. आणि पुढे जेव्हा ते त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी मला असं म्हणाले की मी तुला किती वाईट पद्धतीने दुखावतोय याची मला तेव्हा कल्पना नव्हती. आणि बघा, ते व्यभिचारी लोकांमध्ये वाढले होते आणि म्हणून ते जे शिकले होते तसंच ते वागत होते. दुखावलेले लोकच इतरांना दुःख देत असतात. आणि जेव्हा तुम्हाला ते कळतं तेव्हा लोक तुमच्याशी जे वागतात त्यातून तुम्ही पटकन बाहेर येता. जगात खूपच तणाव आहे. लोक जवळपास स्फोट होण्याच्या परिस्थितीत आहेत. परिणामी ते इतरांना दुखावतात आणि आपणही कडवट आणि दयनीय होऊन त्यांना आणखी दुखवा असं सांगत राहतो. बघा, जीवन लोकांना दुखावतं. आणि म्हणूनच मी एक विचारते, तुमच्या जीवनात सर्वसाधारण हिश्शापेक्षा जास्त कडवट घटना घडल्या आहेत म्हणून तुम्ही कडवट आहात का याचा विचार करा. किती जणांना आज सकाळी सुद्धा एका कठीण घटनेला सामोरं जावं लागलं? बघूया. मला सुद्धा, म्हणजे मलाही झाला होता ब्रेस्ट कॅन्सर, मलाही होती डोकेदुखी, लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं वगैरे 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 वगैरे. पण देवाने त्यापेक्षा जास्त देऊन भरपाई केली. हो, चला आता, देवाने खूप जास्त देऊन त्याची भरपाई केली. हे खरं सांगते मी. एक सांगू का तुम्हाला, जीवन न्यायपूर्ण नसेल पण देव न्याय देतोच. जीवन न्यायपूर्ण नसेल पण देव न्याय देतोच. आणि सैतान तसाही तुम्हाला दुखावणार, तो तुम्हाला दुखावू शकतोच. कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर तो द्वेष करतो तुमचा. जो देवावर प्रेम करतो त्या प्रत्येकाचा तो द्वेष करतो. आणि ज्या क्षणाला तुम्ही ठरवता की तुम्ही येशूला अनुसरणार आहात त्या क्षणापासून शत्रू तुमच्या पाठी लागतो, तुमच्या कामात खंड पाडू पाहतो. आणि देवाचे आभारी आहोत आपण, आपल्याला विश्रांती मिळते. पण जेव्हा येशूला तो त्या ओसाड प्रदेशात 40 दिवस 40 रात्री भुलवत होता, लूक अध्याय 4 मध्ये ती गोष्ट आहे, त्यानुसार नंतर त्याने त्याचं भुलवण्याचं वर्तुळ पूर्ण केलं. आणि बघा, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एकानंतर एक अनेक गोष्टींच्या मोहात पडले आहात आणि ते भुलण्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर तो अजून एक चांगली संधी मिळण्याची वाट पाहण्यासाठी निघून गेला? मला हे खूप रंजक वाटतं. आपण अजून चलाक होतो, आपण अजून सावध होतो आणि प्रार्थना करतो. शत्रूंच्या हालचाली आपण अशा पद्धतीने शिकतो की त्याला लगेचच आपण अडकवतो आणि आपली लढाई आपल्या मनामध्ये चाललेली असते. आपण जीवनाकडे योग्य पद्धतीने बघायला शिकलो तर आपलं जीवन हे नक्कीच वाईट नसतं. किती जण त्यांच्याकडे नसलेल्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात आणि असलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे कष्टच घेत नाहीत. जेव्हा मी म्हटलं होतं किती जणांचं खडतर आयुष्य होतं, अर्ध्याधिक जणांचे हात वर गेले आणि मला खात्री आहे तुमचं खूपच खडतर आयुष्य होतं. पण त्यातून कसं बाहेर निघायचं हे शिका तुम्ही आणि स्वतःला तुम्ही मदत करू शकता. माझ्याकडे काय नाहीये, माझ्याकडे काय नव्हतं, मी काय गमावलं, माझं काय हुकलं, त्याच्याकडे न बघता माझ्याकडे काय आहे आणि देवाने माझ्यासाठी काय केले ते बघा.
अजूनही एखाद वेळी माझ्या मनात विचार येतो की माझ्यावर खरोखर प्रेम करणारे आई वडील मला मिळाले असते तर मी कशी वागले असते त्यांच्याशी. असे एक वडील मला मिळाले असते जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, माझी आई माझ्या पाठीशी उभी आहे, तर कसं वाटलं असतं मला याचा विचार करते मी अधूनमधून. समजा मला अशी एखादी बहीण असती जिचं माझ्यावर भरपूर प्रेम असतं, तर मला कसं वाटलं असतं याचा विचार येतो मनात. एखादं लहान मूल व्हायला मिळालं असतं तर. माझं बालपण हरवलं होतं, मला कधीच लहान मूल होता आलं नाही. पण बघा, देवाने माझं बालपण मला माझ्या नंतरच्या आयुष्यात मला मिळवून दिलं. आणि बघा, देव ही न्यायाची देवता आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, तो चुकीच्या गोष्टी नेहमीच सुधारतो. आणि बघा, जीवन अन्याय करू शकतं, पण आता मी जे म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही हा मुद्दा चुकवलात तर सगळंच चुकवाल. तुम्ही देवाच्या इच्छेनुसार वागलात ना तर सगळंच होईल मग अगदी योग्य. तुमची देवाच्या इच्छेनुसार वागायची इच्छा हवी. तुमच्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी झाल्या आहेत ना, त्याची भरपाई तो भरभरून करेल आणि तुम्हाला तो ते दुप्पट परत करेल. आणि म्हणजे असं की तुम्हाला देवाची आज्ञा पाळावीच लागेल. मग तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला ते योग्य वाटत असो किंवा नसो, तुम्हाला ते चांगलं वाटो किंवा नाही, तुम्हाला आवडो किंवा नाही, तुम्ही त्या गोष्टी करण्यासाठी देवाला समर्पित झालात ना, तर देव तुमच्यापेक्षा हुशार आहे आणि त्याचा मार्ग योग्य आहे, यावर विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही खरोखर विश्वास ठेवलात, इथून तुम्ही निघेपर्यंत आशापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक देवकृपेने आणि देवदयेने एकही व्यक्ती त्याचा कडवटपणा आणि क्रोध आणि अक्षमाशीलता इथून बरोबर घेऊन जाणार नाही. तुम्ही ते इथेच सोडणार आहात, त्यापासून दूर जाणार आहात, ते जाऊ देणार आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद भरभरून लुटायला शिकणार आहात. आमेन. येस. स्तोत्रसंहिता 37 पहिली 10 वचनं आपण बघणार आहोत. दुष्कर्म्यावर जळफळू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल. वा, स्तोत्रसंहितेमधलं हे वचन किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहिती की नाही मला नाही माहीत, पण हे खरंच खूप महत्वाचं आहे. मी पुस्तक लिहिलं होतं अविचल विश्वासावर, आणि त्यात 2 प्रकरणं आहेत की देवावर विश्वास ठेवा आणि योग्य ते करा. जेव्हा आपल्या पुढे समस्या असतात आपण ऐकतो देवावर विश्वास ठेवा, पण बायबल तेवढंच नाही सांगत. बायबल सांगतं देवावर विश्वास ठेवा, आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवत असताना जमेल तितक्या जणांशी इतकं चांगलं वागा की त्यामुळे सैतान पार वेडा पिसा होऊन जाईल. कारण ते एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या वागणुकीच्या अगदी विरुद्ध असं वागणं आहे. माणूस दुखावला जातो तेव्हा तो विक्षिप्त होतो, कटकट्या होतो, त्याला आसपास कुणी नको असतं, तो प्रत्येकावर राग काढतो. पण बायबल असं सांगतं जितके तुम्ही दुखावले जाल तितकं तुम्ही इतरांसाठी चांगलं करत जा. हे कुणाला करायचं असतं का सांगा? बऱ्याने वाईटाला जिंका, रोमकरांस 12:21. हेच बायबल मधलं सगळ्यात शक्तिशाली असं गुपित आहे की जर तुमच्या बाबतीत काही वाईट गोष्टी केल्या गेल्या असतील तर इतरांनाही तसंच वाईट वागवून तुम्ही त्यावर मात करू शकत नाही. आणि बघा, माझ्या वडिलांनी माझ्या बाबतीत जे काही केलं त्याची शिक्षा मी माझ्या नवऱ्याला देण्याचा प्रयत्न करण्यात अनेक वर्ष घालवली. तुम्ही तसं वागता. जर तुम्हाला कुणाचा राग येत असेल, तुम्ही त्या व्यक्तीला ते देऊ शकत नाही, तर तुम्ही तुमचा राग दुसऱ्या कुणावर तरी काढता. किती जणांना पटतंय मी काय म्हणते? बघा, तो माझ्या नवऱ्याचा दोष नव्हता, मला कुणाला तरी परतफेड करायची होती म्हणून मी त्याला दोषी असल्यासारखं वागवत राहिले. मला कुणाला तरी ते परत द्यायचं होतं. आणि मग मला सापडलं मत्तय 18, एकदा जो आपलं कर्ज फेडू शकत नाहीये आणि ती व्यक्ती परतफेड नाही करू शकत,
त्याची परतफेड नाही करू शकत. फक्त देवच ते करू शकतो जे तुमच्या बाबतीत केलं गेलंय. लोक परतफेड करू शकत नाही, फक्त देवच करू शकतो. तो केवळ जे तुमच्यापासून हिरावलंय तेवढंच देत नाही, तर तो तुम्हाला दुप्पट देतो आहो. जर तुम्ही गोष्टी त्याच्या मार्गानुसार केल्या, देवावर विश्वास ठेवा, चांगलं वागा, प्रत्येकजण तुमच्याशी कसा वागला त्याचा विचार करणं थांबवा, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी जितकं चांगलं वागता येईल तितकं वागा, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्नासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. राग सोडून दे, क्रोधविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको. अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. जरा संयम ठेवला तर देव तुमच्या शत्रूची काळजी घेईल. आता बघूया यशाया अध्याय 61 वचन 7. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील आणि त्यांस सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील आणि त्यांस सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. चला देवाची स्तुती करूया. जेव्हा कधी तुम्ही देवाच्या म्हणण्यानुसार तुमच्या शत्रूंना सामोरे जाता, आता माझं ऐका, तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक बक्षीस मिळेल. किती जणांनी हे असं बघितलंय? तुम्हाला जे दुखावत होते त्यांना तुम्ही क्षमा केली, त्यामुळे देवाने तुमच्या जीवनाला आशीर्वाद दिलेला तुम्ही बघितलात. तुम्ही एखाद्याला क्षमा केली, त्याने ती व्यक्ती प्रभूजवळ आलेली मी बघितलीये तुम्ही बघा. माझ्या वडिलांचं 83व्या वर्षी तारण झालं आणि मग सैतान त्यांच्याकडे कधीच नाही आला. आमेन. मार्क अध्याय 4 वचन 17. तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. आजचा माझा मेसेज चांगला नाहीये का सांगा? आहे ना? किती छान आहे की तुम्ही टाळ्या वाजवताय आणि ओरडताय तुम्ही, पण ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केलं तर मला जास्त आनंद होईल. हेच सत्य आहे. आपण ते ऐकत असतो तेव्हा सगळं छान वाटतं आपल्याला, पण ते आपल्या आयुष्यात अंमलात आणायची वेळ आली की मग समस्या येते. ते जेव्हा तुमच्या बाबतीत घडतं. बाकीच्यांना शिकवणं किती सोपं असतं, पण माझ्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे मी आता इथे तुम्हाला शिकवण देतीये संपूर्ण दिवसभर आणि मी घरी जाते आणि काहीतरी माझ्या बाबतीत जर असं घडलं जे मला आवडलं नाही, तर मग मी तुम्हाला दिवसभर जे शिकवलंय ते मला स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणावं लागतं. तुम्हाला वाटत असेल तुमचीच परीक्षा घेतली जाते, तसं नाहीये, माझीही घेतली जाते. एक सांगू, जे काही देव करायला सांगतोय त्याचं जर आपण आज्ञापालन केलं तर आपल्या दुःखामागेही काहीतरी हेतू असतो आणि तो केवळ ते आपल्या भल्यासाठीच वापरत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या भल्यासाठी सुद्धा वापरतो. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.